पुढील वर्षी कुंभमेळा नाशिकमध्ये भरत असून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे चालू आहे. द्वारका चौफुलीवर देखील चौफुलीवर रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे सर्व ट्रॉफिक जी आहे ती निमाणी बस स्टँडकडे वळवलेली आहे. परंतु निमाणी बस स्थानक इतके खराब झालेले आहे तर सर्व या बस स्थानकावर खड्डे झालेले आहे. बस स्थानकाचे वरचे 2 पत्रे देखील उडून गेलेले आहेत किंवा या ठिकाणी पत्रेच नाही आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी नीट व्यवस्था नाही. पायी चालण्यासाठी मोठे मोठे खड्डे आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहन आल्यानंतर धुळीचा त्रास होतो. सर्वत्र माती आणि बारीक मिश्रित जी वाळू आहे ती नागरिकांच्या प्रवाशांच्या नाकातोंडात या ठिकाणी जात आहे. कोणतीही गाडी कोणत्याही फलकाच्या पुढे लावलेली या ठिकाणी दिसते. एकूणच नाशिक महानगरपालिकेने व एस टी महामंडळाने या ठिकाणी कमीत कमी डांबरीकरण काँक्रिटीकरण तरी करणं महत्त्वाचं होतं. अतिशय वाईट अशा परिस्थितीमधून सध्या प्रवासी या ठिकाणी जात आहे. हजारो रुपये भाडे देऊन खर्च करून प्रवाशांना चांगली सोय या ठिकाणी मिळत नसून या ठिकाणी येणारे प्रवासी या बसस्थानकावरच नाराज झालेले आहे. ग्रामीण तालुक्याचे ठिकाण तरी जरा बरे आहेत, परंतु निमाणी स्टँड अक्षरशः पूर्ण खड्डेमय झालेले आहे. प्रवाशांना चांगली व्यवस्था देणं हे नाशिक महानगरपालिका व एस टी महामंडळाचं काम आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. याविषयी बोलताना बस स्टँड आहे का खेडेगावात चांगलं असतं हे बस स्टँड. इथे जर खड्डे खुड्डे सर्व दिसतं इथं सर काही प्रवाशांना कसं काही राहायचं असं आहे की नाही. हां तरी कुठं जाते या चालता येत नाही सोयीचं गाड्या कसं काय लागतील का काय नाही सर पापट्या माणसं बरं दिसतं. खेडेगाव बरं येत नाही तशा गाडी